महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटींची योजना मंजूर। 60% निधी केंद्र सरकार देणार तर 40% निधी राज्य सरकारचा। देवेंद्र फडणवीसांनी मानले अमित शहांचे आभार। रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करा। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांचे निर्देश। कामांना गती देण्याच्याही सूचना। नाशिकच्या द्वारका चौकातून 6 महिन्यानंतर एकेरी वाहतूक सुरू। मालेगाव धुळ्याकडे जाणारा रस्ता खुला, पुण्याकडे जाणारा रस्ता मात्र काम पूर्ण होईपर्यंत बंदच। राज्यभरात आज 2 विभागांची मोठी कारवाई। भिवंडीत एफडीएनं 1,53,00,000ची बोगस सौंदर्य प्रसाधनं केली जप्त, तर वडाळ्यात शिधा वाटप विभागाकडून विमान इंधनासह 1,31,00,000चा पेट्रोल डिझेल साठा जप्त। बीडमध्ये मातंग समाजाचा मोर्चा। अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या इतर 9 मागण्या। अकोल्यात पशुपालकांवर पुन्हा संकट। हिवरखेडमध्ये विषारी पाणी प्यायल्यानं 35 बकऱ्यांचा मृत्यू, पशुपालकांचं मोठं नुकसान। विशाळगडावर दारू पिऊन कर्नाटकातील 5 पर्यटकांचा धिंगाणा। पोलिसांनी 5ही जणांना ताब्यात घेऊन केला गुन्हा दाखल। मुंबईच्या गोरेगाव दिंडोशीतील रहिवासी इमारतींमध्ये बिबट्याचा वावर। नागरिकांमध्ये दहशत। वन विभागानं पाहणी करून बसवला पिंजरा, पेट्रोलिंगही वाढवलं। नांदेडच्या तामसा रोडवरच्या घाटात बिबट्याचा मुक्त संचार। 3 पिलांसह मादी बिबट्या पाणी पितानाचा व्हिडिओ व्हायरल। सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका 20 जूनपासून पुन्हा सुरू होणार। अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची घोषणा। अमोल कोल्हेंची मालिकेत महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमिका।